नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझं यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बॅकनेकची डिझाईन बनवायची आहे। मी बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे आणि डिझाईन बनवायची आहे। तर मी डिझाईन टाकते। काठपदर साडी आहे। काठपदरला खूप म्हणजे काठाची डिझाईन बनवायची असते, तर खूप काठ छोटा जर असेल, बाहीला लावून शक्यतो छोटाच उरतो। खालून आणि वरून अशा दोन्ही साईडनी ब्लाऊज पिसाला जर काट असला तरच भरपूर काट उरतो, त्याची आपण डिझाईन बनवू शकतो। आणि ब्लाऊज पिसाला जर एकाच साईडला काट असेल तर थोडाच तुकडा उरतो काठाचा, जसा की माझा एवढा शिल्लक राहिलेला आहे। इथे मी घडी मारून इकडे बाही कटिंग केलेली आहे, एवढा शिल्लक राहिलेला आहे हा असा। तर मी एवढाच काट लावून डिझाईन बनवते। तुमची गळ्याची मापे ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने, म्हणजे उंची रुंदी तुम्हाला जसा हवे तसा तुम्ही आखून घ्यायचा आणि त्यामध्ये मी जो आकार टाकते त्या पद्धतीने आकार टाकून घ्यायचा। आता मला थोडा पानगळा घेऊन त्याच्यामध्ये काठाची डिझाईन ॲडजस्ट करायची। अशा पद्धतीने टाचण्या लावून सेट करून घ्यायचा अस्तरचा कपडा। आणि इथे मी टिप टाकून घेते। आता त्या पद्धतीने तुम्ही देखील टिप टाकून घ्यायची। टाचण्या काढून घ्यायच्या आणि हा आतला गळ्याचा जो कपडा आपला ब्लाऊज पिसाचा आहे तो कटिंग करून घ्यायचा। छोटे छोटे कट टाकून घ्यायचे। आणि अस्तर अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं। इथे दाबटीप देऊन घ्यायची। व्यवस्थित अशी फिनिशिंगसह तुम्ही दाबटीप दिली की छान दिसतं। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा।
पाठीचे जे टक्स असतात ते टाकून घ्यायचे. माझ्याकडे साडीला मॅच होईल अशी लेस आहे. तुम्ही देखील तुम्हाला जी आवडेल ती लेस टाकू शकता. अशा प्रकारे मी लेस टाकून घेते. आपला जो गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार तुम्ही अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. अशी लेस टाकायची की जी कुठेच उचकत नाही. तुम्ही बघितली असेल मी एकदम सिंपल पद्धतीने लावली, पण ती लावायची पण पद्धत असते. कुठे ओढून धरायची, कुठे लूज सोडायची, तशा पद्धतीने लेस लावायची. माझ्या चॅनलवरती लेस कशा पद्धतीने लावायची याचा देखील व्हिडिओ आहे. आपला आता एवढा गळा जो पान गळा तयार झालेला आहे, इथे आपल्याला काठाची डिझाईन टाकायची आहे. तर आपण इथला जो पॅच तयार करायचा आहे तो पॅच तयार करून घेऊ. इथे जी उंची गळ्याची आहे तर त्या गळ्याच्या उंचीची जी पाट येते इथे ती माझी 3.5ची आहे. म्हणून मी अशा पद्धतीने माप घेतलं. 3.5 इथं आहे आणि हा पॉईंट इथे येतो आहे. तर अशा पद्धतीने मी ते माप घेतलं आहे. इथे थोडा आपण राऊंड शेप देऊ. अशा पद्धतीने आपला राऊंड शेप काठाचा तयार होईल. तो इथे आपण जोडून देऊ. तर हा काठ आपण तयार करून घेऊ. अगोदर ब्लाऊज पिसाचा कपडा, त्यानंतर अस्तरचा कपडा आणि त्यानंतर आपण जो कॅनव्हास कटिंग केलेला आहे तो व्यवस्थित काठाची जी बॉर्डर आहे ती बघून ठेवून घ्यायचा. हे फक्त कॅनव्हास आणि अस्तर इथे आपण पलटी करून घ्यायचा.
अशा प्रकारे फिनिशिंग तयार होते. इथे आपण दाबटीप देऊन घेऊ. हा पॅच आपल्याला इथे जोडायचा आहे, तर इथे आपण ही लेस आहे ही लावून आणखी आकर्षक बनवू. अशा पद्धतीने तयार होतो. तुम्ही बघू शकता लेस टाकल्याने आणखी आकर्षक दिसतोय. अशा पद्धतीने आपण लेस टाकल्यानंतर त्याला लुक खूप छान पद्धतीने तयार होतो. तर आपल्याला इथे सेंटर काढायचं असेल तर असं फोल्ड करून इथे मार्किंग करून घ्यायची आणि या मार्किंगनुसार तुम्ही अटॅच करू शकता. अशा पद्धतीने टाचण्या लावून पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही टिप टाकू शकता. टाचण्या काढून घ्यायच्या आणि डबल दाब टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही टिप मारून प्रॉपर सेट करून पॅच लावून घ्यायचा. मागच्या साईडनी जो हा एक्स्ट्राचा कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला हा गळा तयार होतो. आपण लटकन तयार करून घेऊ, मग फायनल लुक बघू आपण कसा दिसतोय. चार इंच, 2.5 इंच, हे दोन आहे 2.5 इंचचे. अशी एक फोल्ड करायची, परत एक फोल्ड करायची. इथे आपण टिप टाकून देऊ. हे जे दोन आपण 2.5 इंचाचे काढून ठेवलेले पॅच आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक आणि दुसरा इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. की इथे मध्यवर्ती दोरी ठेवून आपण अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टिप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं लटकन तयार होते.
तुमची देखील अशी काठपदर साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता. तर कशी वाटली डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.